नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये किती घट झालेली आहे, त्याचबरोबर उजनीतून कोणत्या योजनेतून किती पाणी सध्याला विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. उजनी धरणामध्ये आज सकाळी जी उपयुक्त एकूण पाणी साठा जे आहे तो बघितला तर 94.17 TMC आहे आणि उपयुक्त पाणी साठा हा 30.51 TMC, म्हणजेच कालच्यापेक्षा जवळपास एका दिवसामध्ये 24 तासामध्ये अर्धा TMC पाणी गेलेलं आहे, संपलेलं आहे. काल 31 TMC होतं, आज 30.51 TMC पर्यंत उजनी धरण आलं आहे. टक्केवारीकडे बघितलं तर 56.94% एवढी टक्केवारी खाली घसरलेली आहे. उजनी धरण काल 57.87 होतं, आज 56.94, म्हणजे जवळपास 1% पाणी कमी झालेलं आहे. सध्याला उजनी धरणातून काल दुपारी 12 वाजल्यापासून कालव्यातून 1000 क्युसेकचा विसर्ग चालू केला होता. त्यामध्ये सायंकाळी 5 वाजता त्यामध्ये वाढ करून 500 क्युसेक म्हणजे 1500 क्युसेकचा विसर्ग उजनीतून कालव्यात सोडला जातोय आणि बोगद्यातून 100 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून सध्याला 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि सिनामाडा दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजेच जवळपास दररोज उजनी धरणातून 1% पाणी कमी होताना दिसतंय, कारण बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे. तो आज 5.60 मिलीमीटर एवढापर्यंत गेला आहे आणि कदाचित यानंतरही पुढे यामध्ये वाढ होऊ शकते. उजनी धरणातून बाष्पीभवनाच्या मार्गे उजनी धरणाला जवळपास 6 ते 7 TMC पाणी दरवर्षी आपल्याला कमी होताना दिसतंय. खरं तर उजनी धरणातलं पाण्याचं नियोजन सूक्ष्म नियोजन केलं असतं तर ही वेळ आली नसती. ज्या धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी उजनी धरणासाठी देऊन जे धरण उभं राहिलं त्या उजनी धरणग्रस्तावर अन्याय होता कामा नये. त्याचबरोबर ज्या धरणावर जी शेती अवलंबून आहे, कालव्याद्वारे असेल, बोगद्याद्वारे असेल किंवा नदीद्वारे असेल, त्यावरही अन्याय होता कामा नये. सर्वाचा समन्वय साधून याच्या पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं पाहिजे, तरच उजनी धरण टिकेल, शेती टिकेल, शेतकरी टिकेल. कोणत्याही शेतकऱ्यावर कसलाही अन्याय होता कामा नये यासाठी शासनाने, प्रशासनाने योग्य नियोजन केलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. कारण उजनी धरणावर अवलंबून असणारी शेती मोठ्या प्रमाणात आहे. धरणग्रस्ताची अडचण आहे, खाली शेतकऱ्याची अडचण आहे. सगळ्या शेतकऱ्याच्या शेतीची, पिकाची अडचणी लक्षात घेऊन पाण्याचीही योग्य नियोजन केलं तर उजनी धरणातलं पाणी सगळ्याला पुरेल. परंतु शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी, पिकासाठी जी पाणी पाहिजे त्या पाणी मागणीचा अर्ज आपण केलं पाहिजेत. कागदोपत्री मागणी केली तर उजनी धरण प्रशासनाला कळेल की यांना पाण्याची गरज आहे. परंतु आपण जर दुसऱ्याच्या जीवावर आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला पाणी हे राहणार नाही, कागदोपत्री पाणी शिल्लक राहील आणि पुन्हा एकदा परत आपलं उजनी धरणाचं पाणी दुसरीकडे वळवलं जाईल, पळवलं जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांसुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.